नमस्कार, मी डॉक्टर श्रुती ठाकरे. नमस्कार, मी डॉक्टर संगीता देशपांडे. आम्ही कॉर्पोरेट ट्रेनर्स आहोत आणि द ट्रायो कन्सल्टंट्स ह्या नावाची आमची फर्म आहे, ज्याच्यामार्फत आम्ही कॉर्पोरेट ट्रेनिंग्स देतो. सर गंगाधरराव चिटणवीस ट्रस्टद्वारे चालणारा पार्थ प्रोजेक्ट याच्यामार्फत आज आम्ही बिझनेस ऑपरेशन्स हे सेगमेंट कव्हर करतोय. याच्यात श्रुती मॅडम, आज आपण हे जे बिझनेस ऑपरेशन्स घेतोय याच्यात काय काय आपण कव्हर करणार आहोत? बरोबर. पार्ट 1 मध्ये आपण बिझनेस ऑपरेशन नेमकं काय असतं आणि याचं महत्त्व काय आहे व्यवसाय चालवण्यासाठी, त्याच्यानंतर आपले काय काय बिझनेस कुठल्या प्रकारचे असतात आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले उपक्रम महत्त्वाचे आहेत, जसे फोरकास्टिंग प्रोसेस, कॅपॅसिटी प्लॅनिंग म्हणजे प्रक्रियेचा अंदाज, आणि त्याच्यानंतर क्षमतेचं नियोजन कसं करायला हवं, फॅसिलिटीज लेआउट याचा अर्थ सुविधांचं लेआउट कसं आखलं पाहिजे, आणि उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. संगीता मॅम, मला एक सांगा, हे जे व्यवसाय ऑपरेशन्स म्हणतो आपण, हे समोरच्या व्यवसायासाठी किती महत्त्वाचं आणि का करायला हवं? श्रुती, बिझनेस ऑपरेशन्स जे आपण म्हणतो किंवा व्यवसाय ऑपरेशन्स हे बिझनेससाठी फार महत्त्वाचं आहे. आता ऑपरेशन्स म्हणजे काय की बॅकग्राऊंडमध्ये म्हणजे व्यवसायात जे व्यवसाय आपण व्यवस्थापित करतो त्याच्यात इंटरनल वर्क जे असतं ते आपण जे घेतो ते बिझनेस ऑपरेशन्स. जसं आपण एखादं नाटक बघितलं, बरोबर, आपण नाटक पाहायला जातो. नाटकात काय असतं की समोर जो स्टेज आहे त्याच्यावर वेगवेगळे पात्र येतात, ते आपला आपला पाठ करतात, मध्येच म्युझिक असतो, मागे ते बॅकग्राऊंड जे आहे ते चेंज होतो. ते आपल्याला सगळं एकदम एक परफेक्ट पिक्चरसारखं दिसतं, एकदम सुरळीत सुरू असतं. पण त्याच्या मागे हे असं प्रेझेंटेशन असायला, त्याच्या मागे काय असतं की खूप लोक काम करत असतात, सगळ्यांना आपापला रोल असतो. मेकअप मॅन मेकअप करतो, जे पात्र असतात त्यांना विंग चेंज करायचा असतो, म्युझिक मॅन म्युझिक देतो. सगळं ते बरोबर जेव्हा होतं तेव्हा जे आउटपुट आहे आपल्याला समोर दिसतं, ते एकदम ब्युटिफुल पिक्चर, एक सुंदर नाटक आपल्याला दिसतं. तर आपलं बिझनेस तसंच आहे, आपल्याला कस्टमर्सला जे पाहिजे ते द्यायचं आहे, पण त्याच्यासाठी जो व्यवसाय करतो आहे त्याला मागे जे सगळं काम करायचं असतं आपल्या बिझनेस चालवायला, ते सगळं ऑपरेशन्स. म्हणजे ते डे टू डे वर्क आपण जे म्हणतो की त्यांना प्रोक्युअरमेंट करायचं आहे, ऑर्डर द्यायचं आहे, रॉ मटेरियल आणायचं आहे, प्रोडक्शन करायचं आहे, किती लोक लागणार आहेत, शेड्युलिंग करायचं, कधी ते पोचवायचं आहे, कसं पोचवायचं आहे, ते सगळं आपण जेव्हा म्हणतो ते सगळं बिझनेस ऑपरेशन्स याच्यात असं येतं. तर जे बॅकग्राऊंड वर्क, बिहाइंड द सीन्स आपण असं म्हणू शकतो त्याला, की बिहाइंड द सीन्स जे वर्क आहे जे आपल्याला कळत नाही. एखादा म्हणजे एक अजून एक्झाम्पल घेतला तर तो एक्झाम्पल म्हणजे एखादा छोटासा किराणेवाला. तर आजकाल काय असतं, आपण अर्धा किलो साखर मागितली की तो एक पॅकेट आणून तिथे ठेवतो, म्हणजे त्यांनी तयारी करून ठेवलेली आहे की अर्धा किलोचे पॅकेट्स विकायचे आहे. तर त्याचा वेळ वाचतो आणि कस्टमर आपण खूप खुश होऊन जातो की अरे वा, हा पॅकेट तयार आहे. तर हे ऑपरेशन्समध्ये येतं की त्यांनी पूर्वतयारी करून घेतली आहे म्हणून त्याचा व्यवसाय सुरळीत सुरू आहे. तर हे ऑपरेशन्स, बिझनेस ऑपरेशन्स. आपण असं मॅनेजमेंटमध्ये म्हणतो की 6 M's, हे एम्सनी स्टार्ट होतात, 6 महत्त्वाच्या गोष्टी, बरोबर, हे रिसोर्सेस असतात. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेन, म्हणजे माणसं. ठीक आहे. आपल्या बिझनेसमध्ये आता आपण एक उदाहरण घेऊ. छान टिफिन सर्व्हिस सुरू करायची असेल कोणाला, हो, तर आपण त्या उदाहरणाने बघू की ह्या 6 M'ची कुठे कुठे गरज भासते म्हणून. तर सर्वात आधी म्हणजे माणसं. आपल्याला जर टिफिन सर्व्हिस सुरू करायची आहे तर सर्वात महत्त्वाचे माणसं कोणकोणचे लागणार आहे, जेणेकरून आपण भाजीपाला आणणे, किराणा आणणे, साफ करणे, स्वयंपाक करणे आणि शेवटी टिफिन पॅक करणे आणि ग्राहकांपर्यंत ज्यांना टिफिन सर्व्हिस हवी आहे हे कसे पोहोचवायचं. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी महत्त्वाचे असतात माणसं आपल्या व्यवसायासाठी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा. आपल्याकडे पैसा जो आहे हा पैसा किती आणि कितपत आपण लावू शकतो, बरोबर, हे महत्त्वाचं आहे.
तर प्रक्रियेचा अंदाज याचा पण घ्यावा लागेल आपल्याला, किती पैसा आहे आपल्याकडे आणि किती आपण तो पैसा आपल्या बिझनेससाठी लावू शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मटेरियल. म्हणजे आपण टिफिन सर्व्हिस जर आपण विचार केला तर आपल्याला लागणारा किराणा, भाजीपाला किंवा अगदी टिफिनसुद्धा, स्टीलचे टिफिन आहेत, वॉर्मर टिफिन आहेत, तर यांचा एक अंदाज घेणे की किती लागणार आहे. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये आपले कस्टमर कुठले आहेत, कुठले कस्टमर आहेत, किती कस्टमर आहेत ज्यांना आपण हे टिफिन सर्व्हिस देणार आहोत. मग टिफिन सर्व्हिस बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साधन, मशीन, जसं मिक्सर ग्राइंडर झालं, मग आपल्याला झालं रोटी मेकर. समजून घ्या जास्ती टिफिन्स बनवायचे असतील आपल्याला तर आपल्याला रोटी मेकर लागेल, आपल्याला कणिक मळायसाठी एक मशीन लागेल. तर फरक पडतो. जास्ती टिफिन असले तर आपल्याला जास्ती चुल्हे लागतील, हो, शेगड्या लागतील, गॅस लागतील आपल्याला. तर या गोष्टींचा अंदाज घेणे की आपल्याकडे सध्या काय आहे आणि किती अजून गोष्टींची गरज भासणार आहे. आणि नंतर आहे पद्धत. आता तुम्हाला माहिती असेल सगळे वेगवेगळ्या कम्युनिटीमधनं येतात, सगळ्यांची खाण्याची पद्धत खूप वेगळी आहे. आपण म्हणू की पुण्याकडचे लोक थोडे गोड खातात, अमरावतीकडचे लोक थोडे तिखट खातात. तर आपल्याला एक टेस्ट माहिती असायला पाहिजे की आपला जो टिफिन आहे ते कुठल्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे. मग त्या हिशोबाने आपण काही रेसिपी किंवा आपलं जे जेवण आहे त्या प्रकारे बनवण्याची गरज आहे. तर हे आपल्याला एक अंदाज घेणे गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आपण फक्त फॅमिलीला किंवा आपल्या व्यवसाय करणाऱ्या लोकांपर्यंत जात नाही टिफिन, लहान मुलांना देखील आपण कधी टिफिन देतो तर त्यांच्या हिशोबाने पण कमी तिखटाचं टिफिन हवं का, त्यात कडधान्य हवेत का किंवा सँडविच हवं आहे का, तर ही सगळी गोष्ट आपल्याला माहीत करणं खूप गरजेचं आहे. तरच जाऊन आपलं जे आहे प्रक्रियेचा अंदाज आपण घेऊ शकतो की कुठल्या प्रकारचं टिफिन सर्व्हिस आपल्याला द्यायचं आहे. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले ग्राहक कोण आहेत. ते ग्राहक तर खूप गरजेचे आहे. ग्राहकांच्या हिशोबाने आपल्याला आपलं टिफिन बनवावं लागेल. तर मॅम, जे मी म्हटलं की आपण 6 M's म्हणतो, म्हणजे मेन, मनी, मटेरियल, मशीन, मेथड आणि मार्केट, हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे व्यवसायाचा अंदाज आपल्याला करू शकतो. म्हणजे व्यवसायाचा अंदाज घेत असताना आपल्याला हे 6 M हे एकदम म्हणजे रोखपणे अगदी शॉर्ट माहिती असायला पाहिजे आणि त्याच्यावर आपण वर्क केला तर आपलं फोरकास्टिंग खूप छान होईल. बरोबर. बरं संगीता मॅम, मला एक सांगा, आता आपण अंदाज घेतला, पण आता फॅसिलिटीजचा किंवा आपण म्हणतो क्षमतेचं नियोजन, या कुठकुठल्या क्षमतेचं नियोजन आपण केलं पाहिजे बिझनेससाठी? श्रुती एकदम बरोबर म्हटलं. आता क्षमतेचं नियोजन करावं लागेल. म्हणजे काय आहे, आपली कॅपॅसिटी असते काम करण्याची. म्हणजे आपण माणूस म्हटलं की आपली स्वतःची काम करायची कॅपॅसिटी असते, तसंच आपल्याला आपल्या बिझनेसचं कॅपॅसिटीचं नियोजन करावं लागतं. म्हणजे आपण किती काम करू शकतो. आता ह्याच्यात काय काय येईल, ह्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपापल्या ज्या स्थानिक क्षमता आहे आपल्या बिझनेसची, ते आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याजवळ किती क्षमता आहे. म्हणजे जर का आज आपण विचार केला की आपल्याला 100 टिफिनपासून सुरू करायचं आहे तर बहुधा आपण करू शकतो. पण पहिल्यांदाच आपण विचार केला की 1000 टिफिन आपण सुरू करू, तर ती आपली क्षमता आहे का, आपल्याजवळ तेवढा इन्फ्रास्ट्रक्चर आहे का की एवढे टिफिन, म्हणजे 1000 टिफिन म्हटले की मग त्याच्यासाठी लागणारा आपला पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे तेवढी मोठी आपल्या जवळ जागा आहे का, आपल्याजवळ गॅस आहे का, भांडी आहेत का, सगळं आपल्याला ते इन्फ्रास्ट्रक्चर ते पाहावं लागेल. बरोबर. आता जसं आपण इन्फ्रास्ट्रक्चर घेतलं, दुसरं आहे आपलं मनी, पैसा. त्याच्याशिवाय तर काहीच बिझनेसमध्ये इझिली होत नाहीच. तर आपली कॅपॅसिटी किती आहे, किती पैसा आपल्याजवळ आहे, स्वतःचा पैसा. आता बिझनेस म्हटलं, व्यवसाय म्हटलं की त्याच्यात पैसा लागणार. तर पैसा आणायला आपला स्वतःचा असतो किंवा आपण फंड्स घेतो, कोणाकडून घेतो, आपल्या नातेवाईकांकडून घेतो किंवा आपण बिझनेससाठी बँककडून लोन घेतो, राईट. तर आता जो पैसा लागणार आहे तर आपण किती मनी घेऊ शकतो आणि किती लावायला पाहिजे ह्याची कॅपॅसिटी आपल्याला पाहावी लागेल. एकदम आपण पहिल्यांदा असा विचार केला की आपण इतके करोडांचा इन्व्हेस्टमेंट करायचा, तर ती आपली कॅपॅसिटी आहे का, म्हणून मनी कॅपॅसिटी ही पाहावी लागेल आपल्याला. मग त्याच्यानंतर येतं प्रोडक्शन.
आता प्रोडक्शन कॅपॅसिटी किंवा उत्पादन करण्याची क्षमता तीही आपल्याला सेट करावी लागेल की आपल्याकडे किती आपली क्षमता आहे, आपण किती माणूस ठेवू शकतो. आता आपण गुजराती टिफिन देणार आहोत असा आपण विचार केला, तर गुजराती टिफिन प्रकार तयार करण्यासाठी आपल्याकडे किती माणूस आहेत किंवा आपण किती घेऊ शकतो लोक, आणि ते सगळं पूर्ण आपल्याला ते कॅपॅसिटी म्हणजे प्रोडक्शन कॅपॅसिटी पाहावी लागेल की आपल्याकडे ते बनविण्यासाठी ती आपली कॅपॅसिटी आहे की नाही. तर तेही झालं. मग त्याच्यानंतर येतं किती व्हेरायटी देऊ शकतो. आता जेव्हा आपण कस्टमर म्हटलं की प्रत्येक कस्टमरची वेगवेगळी गरज असते. आता आपण विचार केला टिफिनचा, तर टिफिन द्यायचा, तर आपले कस्टमर्स खूप वेगवेगळे. तसं आपण आधीच बोललो की मुलांसाठी देऊ शकतो, वयस्कर जे असतात त्यांच्यासाठी देऊ शकतो, कॉलेज गोईंगसाठी देऊ शकतो आणि ऑफिससाठी. आता ऑफिसमध्ये त्यांची पार्टी असेल आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला पार्टीसाठी हे, तर तुम्ही ते व्हेरिएशन करू शकता का, तुम्हाला पॉसिबल आहे का. तुमचे नेहमीचे 100 टिफिन तुम्ही देताय आणि त्यातल्या त्यात तुम्हाला ते म्हणाले की आमची एक पार्टी आहे, आम्हाला 250 लोकांसाठी तुम्ही पार्टीचं जेवण द्या, त्याच्यात इटालियन फूड द्या. आता तुम्हाला जमणार आहे का, किती व्हेरायटी तुम्ही घेऊ शकता, त्याची तुम्हाला तुमची आपली एक मानसिक हे तयारी पाहिजे आणि तुम्हाला माहीत पाहिजे की तुम्ही काय काय करू शकता त्याच्यात ते. आणि मग शेवटी येतं कस्टमर्स हँडलिंग. तुम्हाला किती कस्टमर्स हँडल करता येतात. आता कस्टमर्स म्हटलं की सगळ्यांची डिमांड असते, कस्टमर्सची डिमांड असते आणि जोपर्यंत तुम्ही कस्टमर्सला सॅटिस्फाय केलं पूर्णपणे तुम्ही सक्सेसफुल होतात. पण त्यांना सॅटिस्फाय करण्यासाठी त्यांची डिमांड पूर्ण करायची, तर तुमची कॅपॅसिटी किती आहे की किती कस्टमर्सला तुम्ही एका वेळेवर हँडल करू शकता किंवा सांभाळू शकता. तर हे सगळं त्याच्यात येतं. आता श्रुती, आपण हे जे ॲक्टिव्हिटीज बघितले आपल्या बिझनेस ऑपरेशन्समध्ये, याच्यात आपण बघितलं की प्रक्रियेचा अंदाज घेणे म्हणजे फोरकास्टिंग ऑफ द प्रोसेस, क्षमतेचा नियोजन म्हणजे कॅपॅसिटी प्लॅनिंग करणे. याच्यात नंतर येतं फॅसिलिटीज जी असतात आपल्याकडे, त्याचा लेआउट कसा असायला पाहिजे ते सांगा ना. बरोबर. आता खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जिथे आपण काम करणार आहोत, जिथे आपला व्यवसाय चालणार आहे, त्याचं नियोजन करणं, त्याचं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे आणि अगदी व्यवस्थित असायला हवं, जेणेकरून कुठलाही प्रॉब्लेम नको आणि आपल्याला माहिती असायला पाहिजे कुठली जागा कशासाठी आपण प्लॅन केलेली आहे. तर आपल्या जागेचा उत्कृष्ट अगदी व्यवस्थित उपयोग करणं गरजेचं आहे. कुठलीही जागा आपली जी आहे ती अशी रिकामी नको पडायला की जिथे काहीच काम होत नाही, कारण की ती वाया जाईल आहे. बरोबर. तर म्हणून काम करण्याची पद्धत जी आहे आपली अगदी सोपी, सुरळीत आणि व्यवस्थित असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती असायला पाहिजे कुठल्या जागेवर कुठली वस्तू होणार आहे. जसं आपण टिफिन सर्व्हिस म्हणतोय, तर भाजीपाला आल्यानंतर तो भाजीपाला कुठे उतरेल, उतरल्यानंतर ती कुठे धुतल्या जाईल, धुतल्यानंतर कुठे वाळवल्या जाईल, कुठे चिरल्या जाईल, कुठून तोडून ठेवायची, फ्रीजची जागा कुठे, कुठे फ्रीजमध्ये सामान ठेवायचं आहे, किराणा आल्यानंतर किराणाचं सामान कुठल्या कोठी घरात राहील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित असायला हवे. आणि इतकं सोपी असायला पाहिजे पद्धत की माहिती असायला पाहिजे माणसाला किंवा जे काम करणारे कर्मचारी आहेत आपल्याकडे की कुठली गोष्ट कुठे ठेवलेली आहे. ते काय होईल संगीता मॅम, याच्यामुळे गोंधळ जो खूप जास्त असतो हा गोंधळ खूप कमी होईल आणि गोंधळ कमी असल्यानंतर सुरळीत गोष्टी होईल, लोकांची चिडचिड होणार नाही आणि अगदी वेळेवर वस्तू वेळेवर मिळेल आणि आपलं जे महत्त्वाचं आहे टिफिन सर्व्हिस, ते अगदी वेळेवर टिफिन आपले तयार होऊन डिलिव्हरीसाठी निघतील. ज्यांनाही व्यवसाय करायचा आहे त्यांना आपली एकूण जागा ही पूर्ण जागा टोटल एरिया आपण जे म्हणतो ते समजणं गरजेचं आहे आणि त्याचा उपयोग आपण कसं करू शकतो त्याचं नियोजन करणं, त्याचं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपली जागा टोटल एरिया बघितल्यानंतर आपण आपलं उत्पादन, आपले समजून घे टिफिन सर्व्हिस आहे, कुठे आपलं स्वयंपाक बनेल, ती जागा कुठली राहील, तिथे कुठली सेवा किंवा सुविधा किंवा काय फॅसिलिटीज राहतील हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व्हिस एरिया. आपण सगळ्या गोष्टी बनवल्यानंतर आपण कुठून सर्व्हिस देणार, आपला एरिया, ती क्षेत्र, जो लेआउट आहे ते महत्त्वाचं आहे. जसं आपण 100 टिफिन्स बनवले, टिफिन एका ठिकाणी तयार केल्यानंतर त्या टिफिन कुठनं निघतील, कोणाकोणाच्या नावाचे, कारण की गोंधळ नको व्हायला.
अगदी एका एरियाचे टिफिन एक सोबत म्हणजे सोबतच निघायला हवे, असे नको की मागे पुढे निघतात आहे. तर म्हणून फॅसिलिटीज लेआउट जे म्हणतो ते खूप व्यवस्थितपणे आपण राखले पाहिजे, म्हणजे प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित वेळेवर गोंधळ न घालता वेळेवर आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचू शकते. आता आपण म्हणतोय मॅन्युफॅक्चरिंग करणं किंवा उत्पादन करणे, तर काय काय अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकाल की काय गोष्टींचा आपण रोखा ठेवला पाहिजे? जेव्हा आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो, ही आपली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आली आता. बरोबर. तर हे जे मॅन्युफॅक्चरिंग आहे याच्यात सगळ्यात आधी येतं शेड्युलिंग. बरोबर. म्हणजे आपण वेळपत्रिका ठेवावी की शेड्यूल कसा असावा. मग त्याच्यानंतर इन्व्हेंटरीज ज्याला आपण म्हणतो, इन्व्हेंटरीज मॅनेजमेंट किंवा जे आपले सगळे वस्तू असतात त्यांची यादी तयार करून आणि त्याचं मॅनेजमेंट. त्याच्यानंतर येतं परचेसिंग, म्हणजे खरेदी करणं, कुठून खरेदी करणं, काय खरेदी करणं ते पूर्ण येतं. आणि त्याच्यानंतर शेवटचं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे क्वालिटी. कारण हे जे सगळं आहे मॅन्युफॅक्चरिंग, जोपर्यंत आपण क्वालिटी मेंटेन करत नाही काही होत नाही. तर ह्याच्यात हे सगळं आलं. आता शेड्युलिंग म्हणजे मी सांगते. हो, शेड्युलिंग म्हणजे खूप महत्त्वाचं, म्हणजे टाईम मॅनेजमेंट म्हणू शकतो. बरोबर. सगळ्या गोष्टी वेळेच्या वेळ तयार असायला पाहिजे. म्हणून वेळापत्रक ग्राहकांच्या मागणीवर आपल्याला ते तयार ठेवणं गरजेचं आहे की आपल्या ग्राहकाची डिमांड काय आहे. आपल्याला ह्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणू शकतो की आपल्याला डिलिव्हरी केव्हा द्यायची आहे त्यानुसार आपल्याला एक अंदाज घ्यावा लागेल की आपण तयारी कुठून आणि केव्हा सुरू करायची. बरोबर. जर मला 10 वाजता टिफिन पाठवायची आहेत तर मला सकाळी 5-6 वाजतापासून तयारी करावी लागेल, कारण की मला एक टिफिन नाही असे 100 टिफिन बनवायचे आहेत. तर स्वयंपाक करणे, कणिक मळणे किंवा बाकीच्या गोष्टी ज्या येतात टिफिन सर्व्हिससाठी, ठीक आहे, तर ह्यांचा अंदाज घेणं गरजेचं आहे. किंवा आपल्याला जर समजून घ्या साऊथ इंडियन आवडतं लोकांना टिफिनमध्ये, आजकाल खूप आवडतं. तर साऊथ इंडियन जर मला डोसा, इडली जे काही द्यायचं आहे टिफिनमध्ये, त्याची पूर्वतयारी म्हणजे भिजवून ठेवणे, आपल्याला राईस आपलं जे आहे ते भिजवून ठेवणे, डाळ भिजवून, तांदूळ, बरोबर, हे सगळ्या गोष्टी भिजवून ठेवल्यानंतर त्याला तेवढा वेळ द्यावा लागेल भिजण्यासाठी. भिजल्यानंतर त्याला वाटावं लागेल, वाटल्यानंतर त्याला फर्मेंटसाठी मला रात्रभर ठेवावे लागेल. बरोबर. तर अनेक अंदाज घ्यायचा असतो की आता आपलं सीझन कुठलं आहे, कुठल्या प्रकारचं आहे. थंडी असेल तर ते फर्मेंट लवकर होणार नाही, मग तुम्ही असं काय करायला हवं की ते लवकर फर्मेंट होईल किंवा फर्मेंट तोपर्यंत व्हायला पाहिजे. म्हणजे इट इज बेसिकली टाईम मॅनेजमेंट, जे आपण एक अंदाज घेतो आहे तर कुठली गोष्ट केव्हा करायला हवं. म्हणून आपण केव्हाही एक रिव्हर्स इंजिनिअरिंग आपण म्हणतो की बघा तुम्हाला डिलिव्हरी केव्हा द्यायची आहे गोष्टींची, त्यानुसार तुमच्या वेळेचा अंदाज एक घेऊन काम करणे. संगीता मॅम, जसं हे आता आपण टिफिन सर्व्हिसबद्दल बोललो आहे, तसं अजून एक आपण छान उदाहरण घेऊ शकतो आपलं अगरबत्ती मेकिंगचं. अगरबत्ती बनवण्यासाठी जर आपल्याला ग्राहकाकडनं किंवा आपल्या कस्टमरकडनं एक डिमांड आलेली आहे की त्यांना 100 किलोच्या अगरबत्त्या हव्या आहेत, ते पण सुगंधित अगरबत्ती हवी आहे, तर आपल्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग करावी लागेल की आपल्याकडे रॉ मटेरियल किती आहे. ठीक आहे, जर रॉ मटेरियल असेल आपल्याकडे किंवा नसेल तर आपल्याला ते रॉ मटेरियल आणण्यासाठी किती वेळ लागेल, जमवण्यासाठी किती वेळ लागेल. मग आपल्याकडे तेवढ्या बाया किंवा माणसं आहेत का की ते प्रत्येक मशीनवर बसून तेवढ्या अगरबत्त्या, किंवा एक जसं समजून घ्या 100 किलो म्हटलं तर आपल्याला रोजचं उत्पादन किती असेल, रोजच्या अगरबत्त्या किती बनतात, त्यात वेस्टेज किती जातात. कारण की अगरबत्ती बनवल्यानंतर त्यांना वाळवावे लागतात आपल्याला, ते उन्हात नाही वाळवू शकत आपण, सावलीत वाळवू शकतो. तर किती आणि कसे वाळवायचे, ते एका दिवसात वाळतात का याचा अंदाज, मग आपला वेदरचा अंदाज घ्यावा लागेल की पावसाळा तर नाही आहे, हिवाळा आहे की उन्हाळा आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन तरच आपण काय आहे ग्राहकाला आपल्याला सांगू शकतो की 1 महिन्यानंतर मी तुम्हाला 100 किलो अगरबत्ती देऊ शकतो. किंवा जर आपण काम करते आणि त्याच्यात आपल्याला असं वाटलं की नाही 1 महिन्यात आपण देऊ शकत नाही, तर आपल्याला ती वेळ वाढवावी लागेल, जेणेकरून आपण अगरबत्ती जे 100 किलोचं ऑर्डर घेतलेला आहे तो ते व्यवस्थित शेड्यूलच्या हिशोबाने आपण देऊ शकतो. बरं मॅम, मला एक सांगा की उत्पादन करायचं आहे, मॅन्युफॅक्चर करायचं आहे, तर त्याचे जे इन्व्हेंटरीज आहेत ते कसं आपण मॅनेज करायला पाहिजे, यादी कशी बनवायला पाहिजे, किंवा काय काय गोष्टींचा आपण उल्लेख करायला पाहिजे किंवा कुठलं लक्ष ठेवायला पाहिजे त्या गोष्टींसाठी. बरोबर आहे श्रुती. मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा आपण म्हणतो तो आता आपण बघितलं की शेड्युलिंग कसं करावं. आता आपलं शेड्यूल तर बनलं, पण ह्याच्यात एक मोठं एक कॉस्ट
कॉस्टचा जेव्हा आपण म्हणतो, जेव्हा कधी आपण काही मॅन्युफॅक्चरिंग पाहतो, त्याच्यात कॉस्ट हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण कॉस्ट डायरेक्टली आपल्या प्रॉफिटवर कनेक्टेड असतं. बरोबर. आणि सगळेच बिझनेस म्हणजे आपल्याला प्रॉफिट एक आपला ध्येय असतोच. तर ह्याच्यात कॉस्ट मॅनेजमेंटमध्ये इन्व्हेंटरीज मॅनेजमेंट एक सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. आता ते कसं? आता आपण जेव्हा रॉ मटेरियल्स घेतो तर त्याच्यात 2 कॉस्ट असतात. एक प्रोक्युअरमेंट कॉस्ट आणि बरोबर. दुसरं होल्डिंग कॉस्ट ज्याला आपण म्हणतो. बरोबर. कारण काय, आपल्याला जे आहे इन्व्हेंटरीज स्टॉक आणावा लागतो, खरेदी करावा लागतो, त्याचा कॉस्ट आहे. ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट आहे आणि दुसरा कॉस्ट आहे स्टोरेज कॉस्ट. तर म्हणजे आपण जास्त दिवस स्टोरेज केलं तर स्टोरेज कॉस्ट जास्त लागेल आहे. आणि आपण कमी माल मागवला तर पर युनिट आपल्याला त्याच्यावर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट पर युनिट वाढतो. म्हणून याचा बॅलन्स घ्यावा लागतो. आता इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीमध्ये काय आहे की आपण जे क्वांटिटी ऑर्डर करतो त्याच्यात आपल्याला कॉस्ट जे आहेत ते बॅलन्स व्हायला पाहिजे, राईट. आणि त्याच्यात मग एक मिनिमम ऑर्डर क्वांटिटी असतं की आपलं जेव्हा आपण ऑर्डर करतो तेव्हा मिनिमम किती ऑर्डर करावा. कारण काय आहे, प्रत्येक वेळेस ऑर्डर करताना जसं मी सांगितलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची कॉस्ट येतात, तर कॉस्ट बॅलन्स व्हायला पाहिजे. स्टोरेज कॉस्ट, ऑर्डरिंग कॉस्ट, हे सगळं जे आहे हे दोन्ही बॅलन्स व्हायला पाहिजे, तेव्हाच आपलं कॉस्ट कमी होऊ शकतं. आणि इन्व्हेंटरीज मॅनेजमेंट म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे कॉस्ट रिड्युसिंग टूल आहे. म्हणजे बेसिकली जेव्हा प्रॉफिट आपल्याला वाढवायचा असेल तर 2 प्रकार असतात. एक तर तुम्ही सेलिंग प्राईस वाढवून द्या तर तुमचा प्रॉफिट वाढेल आहे. आणि त्याच्यात काय असतं, सेलिंग प्राईस जर तुम्ही वाढवली तर कस्टमर्स अफेक्ट होतात, तुमचे कस्टमर्स कमी होतील, तर त्याला हात लावणं म्हणजे इज नॉट ॲडवायजेबल. तर बेस्ट वे जे आहे तुमचं प्रॉफिट वाढवायचं ते असतं कॉस्ट कटिंग. म्हणजे तुम्ही कॉस्ट रिड्यूस करा. कॉस्ट रिड्यूस करण्यात हे इन्व्हेंटरीज मॅनेजमेंट खूप हेल्पफुल असतं. तर तुम्ही किती इन्व्हेंटरीज आणता. आता जसं आपण टिफिन सर्व्हिसेसचं बघितलं तर जर का तुम्ही महिन्यातून एकदा पूर्ण बाजार करून आले, म्हणजे तुम्हाला वीट म्हणजे गेहू आहे, तांदूळ आहे, डाळं आहेत, हे सगळं तुम्ही 100 किलो आणले तर तुम्हाला कॉस्ट कमी पडेल आहे. पर युनिट म्हणजे पर किलो कॉस्ट कमी पडतं. पण तुम्ही भाज्याने आणून ठेवू शकता, कारण भाज्या खराब होऊन जातील. तर भाज्या तुम्हाला आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून 2दा असं आणावं लागेल. बरोबर. आणि त्यातल्या त्यात तुम्ही 5 वर्षाचं साठवण करून ठेवू शकत नाही, कारण त्याच्यात स्टोरेजमध्ये ते खराब होऊ शकतं. स्टोरिंगसाठी तुम्हाला प्रॉपर ते मग जागा पाहिजे, नाहीतर उंदीर होतील, ते प्रॉब्लेम बरेच होतात. तर ह्या दोन्ही ॲस्पेक्ट्स तुम्हाला पाहून करावं लागतं. तर त्याच्यात मग इन्व्हेंटरीज मॅनेजमेंट जे असतं ते त्याचा इम्पॉर्टन्स आहे. आता नेक्स्ट ह्याच्यानंतर ना, जेव्हा आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो याच्यात नेक्स्ट येतं परचेजिंग, खरेदी करणं. आता आपण इन्व्हेंटरीज मॅनेजमेंट बघितलं, आता किती खरेदी करावं ते कसं काय पाहावं लागेल. बरोबर. खरेदी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. किंवा आपल्याला जेव्हा कच्चा माल, रॉ मटेरियल आपण जे म्हणतो, तेव्हा विकत घेणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे क्वालिटी रॉ मटेरियल असायला पाहिजे. तर याच्यासाठी काय आहे, खूप सारे विक्रेते असतात मार्केटमध्ये. हे विक्रेत्यांपर्यंत पोहोचणं आणि त्यांच्याकडनं रेट घेणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला समजा अगरबत्ती बनवायची आहे तर त्याच्यासाठी जो कच्चा माल लागणार आहे, असे विक्रेते मार्केटमध्ये पुष्कळ आहेत. तर तुम्हाला जाऊन त्यांच्याकडनं रेट घेणे गरजेचं आहे, त्यांची क्वालिटी चेक करणं गरजेचं आहे. तर आपल्याला हे महत्त्वाचं आहे की विक्रेते कोणचे आहेत. म्हणजे जर एक विक्रेता आपला, त्यांनी जर आपल्याला माल व्यवस्थित नाही दिला किंवा कुठला कच्चा माल त्याच्याकडे तयार नसला, तर लगेच आपल्याला माहिती असायला पाहिजे की मार्केटमध्ये आपल्याला दुसरा विक्रेता कोण आहे ज्याच्याकडनं आपल्याला कच्चा माल घेता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे ही आहे की आता विक्रेता कुठला, आपल्या लोकल मार्केटमधला म्हणजे आपल्या शहरातलाच घ्यायचा आहे की दुसरीकडनं. तर असं थोडंसं एक रिसर्च पण करावं लागतं जेव्हा आपल्याला एक व्यवसाय चालू करायचा आहे, की कोण कोण असे विक्रेते आहेत, चांगले विक्रेते आहेत ज्यांच्याकडनं आपल्याला क्वालिटीचा माल, कच्चा माल मिळू शकतो. कारण की एकच नाही, अशा पुष्कळशा गोष्टी आपल्याला व्यवसाय चालू करण्यासाठी लागतात. तर ही खूप गरजेची महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून रेट, आता असं म्हणतात की अरे कमी रेटचं असेल तर खूपच चांगलं, असं नसतं. कमी रेट पण कमी क्वालिटी किंवा चांगली क्वालिटी नसेल तर मग ते विकत घेणं आपल्या व्यवसायासाठी बरं नाही आहे.
म्हणून रेट आणि क्वालिटी ह्या दोन्ही गोष्टींचं प्रमाण व्यवस्थित असायला पाहिजे जेव्हा आपल्याला कुठलीही वस्तू विकत घ्यायची आहे. तर म्हणून बेटर कॉस्ट, आपलं कोण आपल्याला कमी किमतीत चांगला माल देऊ शकतो आणि कोणचा विक्रेता व्यवस्थित वेळेवर आपल्याला माल देऊ शकतो हे महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे की आता पुष्कळदा असं असतं की आपल्याला कधी लहान क्वांटिटीची गरज असते, म्हणजे आपल्याला फक्त 100 किलोच हवं आहे की 10 किलो हवं आहे. तर आपल्याला असाही विक्रेता बघावा लागेल जो आपल्याला अशा कमी किमतीचं किंवा कमी मूळ उत्पादन जे आहे आपलं, जे अगदी कमी क्वांटिटी आपल्याला रिक्वायर्ड राहील, तर ते पण त्यांनी आपल्याला द्यायला हवं. असं त्यांनी नको म्हणायला की आमच्याकडनं 500 किलो तुम्ही घ्या तरच आम्ही तुम्हाला तो माल विकू किंवा तुम्ही आमच्याकडनं सामान किंवा कच्चा माल घेऊ शकता. तर असे विक्रेते आपल्याला तुम्हाला स्टडी करावी लागेल, थोडं रिसर्च करावं लागेल की कोण तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये पण वस्तू किंवा कच्चा माल देऊ शकतो. खरेदीमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट असते की आपल्याकडे जो माल आहे तर आपल्याला एक अंदाज असायला पाहिजे की त्याला आपल्याला रिऑर्डर केव्हा करायचं आहे. रिऑर्डर करणे म्हणजे समजा आपल्याकडे 100 किलोचा रॉ मटेरियल गरजेचं आहे, पण ते 100 किलोचा रॉ मटेरियल नाही आहे अगरबत्तीसाठी आणि आता आपल्याकडे 50 किलोच राहिलेलं आहे. तर 50 किलो आणखीन मिळवायला आपल्याला ऑर्डर करणे गरजेचं आहे, कारण आपल्याला ऑर्डर केव्हा येऊ शकतं, केव्हाही मालचा डिमांड किंवा आपल्या प्रोडक्टचं डिमांड असू शकतं. म्हणून त्या कारणासाठी आपल्याला रिऑर्डर लेवल ही गोष्ट खूप व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे आणि त्या हिशोबाने आपला जो कच्चा माल आहे त्याला ऑर्डर करणे. कारण की मी आताच सांगितलं मॅम तुम्हाला की आपला जो विक्रेता आहे तो लोकल मार्केटमधनं पण असू शकतो किंवा बाहेरगावून पण असू शकतो. तर त्यांना ऑर्डर करणे, पॅकिंग करून आपल्यापर्यंत पोहोचणे या सगळ्या गोष्टींसाठी वेळ लागू शकतो. तो रिऑर्डर लेवल हे बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला ही पण एक गोष्ट किंवा फॅसिलिटी बघण्याची गरज आहे की आपला जो विक्रेता आहे तो आपल्याला किती क्रेडिट फॅसिलिटी देतो, म्हणजे आपण लगेच त्याला पैसे द्यायला हवे त्यांच्या मालचा की आपल्याला 30 दिवसाचा क्रेडिट लिमिट ज्याला म्हणतो आपण की क्रेडिट ऑफर देऊ शकतात, असे पण विक्रेता आपल्याला बघण्याची गरज आहे. तर जेव्हा आपण विक्रेता किंवा आपल्याला परचेजिंग किंवा खरेदी करायची आहे या सगळ्या गोष्टींचं म्हणजे कुठला विक्रेता असायला हवा, लोकल असायला हवा की बाहेरगावचा असायला हवा, कोण आपल्याला कमीत कमी किमतीत आपल्याला माल देऊ शकतो आणि कोण कमी किमतीत पण चांगल्या क्वालिटीचा माल देऊ शकतो, या गोष्टीचं लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला आपल्या कंपनीमध्ये बघायची गरज आहे की रिऑर्डर लेवल ही केव्हा असते, जेणेकरून आपण कच्चा माल पुन्हा ऑर्डर करू शकतो, जेणेकरून आपला जो रॉ मटेरियल आहे तो संपत नाही आणि रोलिंगमध्ये असतं. आणि क्रेडिट फॅसिलिटी म्हणजे आपल्याला उधारीवर कोण आपल्याला माल देऊ शकतो. उधारी याचा अर्थ असं नाही की आपण पैसे देणारच नाहीत, पण आपल्याला थोडासा वेळ हवा असतो, 15 ते 30 दिवसांची अवधी हवी असते ज्याच्यात आपण त्यांना पेमेंट करू शकतो. बरं संगीता मॅम, आता आपण परचेजिंग खरेदीबद्दल विचार केला, पण जेव्हा आपण उत्पादन करणार आहोत तर क्वालिटी चांगली असायला पाहिजे की नाही याची अश्युरिटी कशी मिळेल किंवा काय लक्षात ठेवायला पाहिजे आपण? बरोबर म्हटलं श्रुती. आता जेव्हा आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो, कुठलाही प्रॉडक्ट तुम्ही बाजारात घ्यायला जाता ॲज अ कस्टमर, तर 2 गोष्टी असतात. एक असतं कॉस्ट आणि दुसरं असतं क्वालिटी. आता आपण जेव्हा मॅन्युफॅक्चर करतो ॲज अ बिझनेसमॅन किंवा बिझनेस वुमन म्हणायला पाहिजे, तर आपण त्या गोष्टीला पाहायचं आहे की आपण क्वालिटी प्रॉडक्ट देऊ, म्हणजे गुणवत्ता. दोन्ही बाजूनी आपल्याला पाहावं लागेल की आपलं एक क्वालिटी जी आहे ते बेसिक क्वालिटी आपल्याला मेंटेन करावे लागतील आपल्या प्रॉडक्ट्सच्या आणि सर्व्हिसेस. प्रोडक्ट असो किंवा सर्व्हिस असो, आपण बोललो आहोत त्याच्याबद्दल की प्रोडक्टही असू शकतं आणि सर्व्हिस. तर प्रोडक्ट असेल तरीही त्याच्यात क्वालिटी आहे, सर्व्हिस आहे त्याच्यातही क्वालिटी आहे. आता ह्याच्यासाठी जेव्हा आपण मॅन्युफॅक्चर करतो किंवा सर्व्हिस देतो त्याच्यात असतं क्वालिटी चेक, म्हणजे आपण नियमितपणे तपासणी करत राहावी की आपला जो प्रोडक्ट आहे, आपली जी सर्व्हिस आहे त्याचा आपल्याला जसं पाहिजे तसं क्वालिटी आपण देतो आहे की नाही, तर क्वालिटी चेक करावा लागतो. आणि एक महत्त्वाचं असतं की क्वालिटी मेंटेन करणं भागेचं आहे, म्हणून त्याच्यासाठी आपण ट्रेनिंग द्यायचं रेग्युलरली. ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट म्हणतो आपण त्याला, ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट फॉर क्वालिटी सर्व्हिसेस. म्हणजे काय असतं की
जे आपल्याला क्वालिटी पाहिजे ते क्वालिटी परत परत तशीच मिळायला पाहिजे. कारण काय असतं की आपण एकच गोष्ट परत परत केली की मग थोडंसं कधीतरी आपलं थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि ते दुर्लक्ष झालं की थोडं क्वालिटी खाली येतं. तसं व्हायला नको. सिम्पल एक्झाम्पल म्हणजे आपण डाळ वरण असतं, त्या वरणाला नेहमी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो टिफिनमध्ये की वरण पातळ होतं. तर तुम्ही तिथून तुम्हाला ते पाहावं लागेल की क्वालिटी काय आहे, ते रॉ मटेरियल्स जे तुम्ही घेताय त्याच्यात क्वालिटी काय आहे. बरोबर. म्हणूनच आणि तुम्ही भाज्या आणल्या ताज्या असल्या तर त्याचं वेगळं तुम्हाला रिटर्न्स मिळतील. तसंच अगरबत्तीचं होता तुमचं रॉ मटेरियलचं क्वालिटी आणि तसंच तुम्हाला ते पाहावं लागेल. सर्व्हिसेस पण आहे, जसं आपण हॉस्पिटल म्हटलं होतं. आता कुठले हॉस्पिटल आपल्याला आवडतात तर आपण परत जातो ना की तिथे काय आहे. डॉक्टर्स जसं आधी म्हणाले होते तुम्ही की डॉक्टर्स तर औषध तर देतातच पण डिफरंट काय असतं सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड. म्हणजे डॉक्टर तुम्हाला कसे तपासतात, तिथले जे स्टाफ आहे तुमच्याशी कसे बोलतात, ते तुम्हाला कसे ट्रीट करतात. तर ते जर का तुम्ही क्वालिटी मेंटेन केली तर तुम्हाला डेफिनेटली कस्टमर्स आर सॅटिस्फाईड, म्हणजे त्यांना खूप सॅटिस्फॅक्शन असतो. आणि लास्ट म्हणजे याच्यात काय असतं की ट्रेंड्स चेंज होतात. आपल्याला आज जे वाटतं की दिस इज द बेस्ट क्वालिटी, हे सगळ्यात उत्तम आहे, पण ते बदलतं ना. वेळ बदलते, काळ बदलतो, टेक्नॉलॉजी येते, तर त्याच्यामुळे चेंजेस येतात. आधी टायपिंग बेस्ट क्वालिटी, बरोबर, हँड रिटन लेटर द्यायचं नसतो, टाईप रिटन. मग वेळ काळ बदलला तर तुम्ही ते साधं डॉट मॅट्रिक्स प्रिंटरवर घ्यायचा. काळ बदलला की बेस्ट क्वालिटी द्यायचं म्हणजे लेझर प्रिंटर पाहिजे, नाही तर तुमचं ते क्वालिटी प्रोडक्ट नाही आहे. तसंच आपल्याला जे ट्रेंड आहे, जे काळ बदलतो त्या हिशोबाने आपल्याला बदलावं लागेल. आपली क्वालिटी ट्रेंडच्या हिशोबाने बदलावी लागेल. तर हे सगळं याच्यात येतं. मॅम अजून एक गोष्ट मला असं वाटते की जेव्हा आपण क्वालिटीची गोष्ट करतो ते एक स्टँडर्ड क्वालिटी असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला जर कुठली क्वालिटी किंवा कुठली सर्व्हिस आपल्याला मिळते तर ती डिग्रेड किंवा कमी कमी नको व्हायला, अगदी सारखी मिळायला पाहिजे, ट्रीटमेंट सारखं मिळायला पाहिजे, क्वालिटी ऑफ प्रोडक्ट व्यवस्थित तसं असायला पाहिजे. म्हणून हे क्वालिटी अश्युरन्स खूप गरजेचं आहे जर आपल्याला आपला व्यवसाय समोर वाढवायचा आहे आणि समोर आणखीन मोठं करायचं आहे आणि वर्षानुवर्ष या व्यवसायाला आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर क्वालिटी खूप महत्त्वाचं भाग आहे. बरोबर. तर संगीता मॅडम, आपण आता आज पार्ट 1मध्ये काय काय बिझनेस ऑपरेशनमध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल चर्चा केली आहे. तर आम्हाला असं वाटतं की तुम्हालाही देखील समजलं असेल की काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यावर आपण जेणेकरून व्यवसाय आपण समोर घेऊन जाऊ शकतो. आम्ही तुम्हाला भेटू पार्ट 2मध्ये, ज्याच्यात आणखीन महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत बिझनेस ऑपरेशन्समध्ये त्याच्याबद्दल चर्चा करू. तर आम्हाला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. जर का तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि तुम्हाला जर का काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न लिहा, आम्ही त्यांचे उत्तर देऊ. आणि हो, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आणखी कळेल की नवीन नवीन काय गोष्टी आम्ही तुम्हाला बिझनेस किंवा व्यवसायाबद्दल सांगू इच्छितो. नमस्कार.